तर बलाढ्य प्रतिस्पर्धेला तुम्ही तेवढ्या ताकदीने हरवू शकता. फक्त तुमच्यावर विश्वास असला पाहिजे. पुढे आला, स्टेप आउट झाला, बॅट निकाडा घेतली, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू चालला आउटफील्ड, मागची मात्र खूप फास्ट आहे. चेंडू चालला सर घंगाळ, सी मार रेषेबार, पुन्हा येतोय बॅक टू बॅक चौकार. डीजे लावले ह्या चषकामध्ये. अफलातून फलंदाजी पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार येतोय. ज्या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये सुंदरसं कमबॅक केलं होतं, स्पोर्ट्स सायकल आपल्या नावावरती केली, अशा गोलंदाजाला मात्र दिवसात तारे दाखवतोय अफलातून फलंदाजी. फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा फायदा उचलला, चेंडू चालला डीप मध्ये, सी मार रेषेबार, येतोय महेंद्र ब्रँडेड खणखणीत षटकार. डीजे चार चेंडूंचा खेळ केला, प्रत्येक चेंडू मध्ये मोठी धावा प्राप्त केली आहे. चौकार षटकारांची आत्तशबाजी करतोय महेंद्र. आपण पाहतोय अफलातून बॅटिंगचा नजारा पेश करताना. आता मात्र लयाला आलाय. आता समोरच्या संघाचं काही खरं नाहीये. पाहूया, 4 चेंडू 3 चेंडू 3 चौकार आणि चौथ्या चेंडूवरती षटकार. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूचा मारा केला. इथे ओळखलं होतं स्क्वेअर लेगचा इलाका खाली आहे. पुन्हा एकदा चेंडू पाठवलाय, सी मार रेषेबार, पुन्हा येतोय ब्रँडेड चौकार. डीजे या चेंडूमध्ये आपण पाहिलं, सुंदरसं कनेक्शन पाहिलं आपण. खरोखर शॉर्ट पिच चेंडू मारला होता, शेवटपर्यंत नजर ठेवली, बॅटनी कडा घेतले, स्क्वेअर लेगचा इलाका खाली होता, पाठवून दिलं एक सनसणीत चौकारांसाठी. पुन्हा एकदा पहिल्या 5 चेंडूवरती चौकार षटकारांची आत्तशबाजी करतोय. एकंदरीत धाव संख्या पोहोचतीये 23 धावांवरती. पुन्हा शॉर्ट पिच, बॅटनी कडा घेतली, बॅक टू बॅक येतोय का? नक्कीच येईल. पुन्हा एकदा चौकार आणि सर्व चेंडू चौकार षटकार आले. षटकाची या ठिकाणी संप झाली आहे, परंतु महेंद्रचा कौतुक करावं तेवढं कमी. संधी देऊया पुन्हा एकदा डीजेला. डीजे प्लीज. गोलांबडे यांच्याकडून या स्पर्धेसाठी 500 रुपयाचे पारितोषिक आले. श्री दिनेश गोलांबडे यांच्याकडून या स्पर्धेसाठी 500 रुपयाचे पारितोषिक आले. महत्त्वपूर्ण योगदान आम्हाला या स्पर्धेसाठी दिलं, त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि आम्ही आपले सरशऋणी आहोत. मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही समोरच्या संघाला विचारात बदल करण्यात भाग पडत नाही तोपर्यंत तुमचा विजय निश्चित नाहीच म्हणून समजायचा. पाहिलं गेलं तर अफलातून गोलंदाजी तेवढी सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा वाह, इथे मात्र कमबॅक केलं आणि पंच सांगतात दोन्ही हात समांतर, म्हणजेच नक्कीच धावा असेल अवांतर. इथे थोडंसं दंडील केलंय वाईट शॉट, पण अवांतर धावसंख्येमध्ये नक्कीच भर खालेल. एक धावसंख्या मात्र उंचावतीये. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावांवरती. पहिलं षटक चालू असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सुंदरसं कमबॅक केलं. या ठिकाणून पाहिलं गेलं तर अफलातून फलंदाजीचा नजर पेश केलाय. पुन्हा एकदा पुढे आला, पुढे येऊन स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. आता मात्र गोलंदाजाचं कमबॅक म्हणावं लागेल. शेवटचा चेंडू मात्र डॉट ठेवला. एकंदरीत 7 चेंडूंचा खेळ संपला झाला. एकंदरीत पहिल्या षटक संपत धावसंख्या होतीये 28 धावा. अफलातून फलंदाजी म्हणावं लागेल महेंद्राची, आणि सर्व चेंडू महेंद्राने खेळले, त्यामुळे अफलातून बॅटिंग एकंदरीत वैयक्तिक 28 धावांवरती आपली रणनीती स्पष्ट करताना. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रशांतजी गोलांबडे ज्यांच्याकडून या स्पर्धेला महत्त्वपूर्ण योगदान 500 रुपयाचं कॅश पारितोषिक आलंय. आम्ही आपले सहर्षऋणी आहोत. कालच्या मित्रांनो सर्वांचं स्वागत करायचं आहे. देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, देता देता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे असं म्हटलं जातं. मित्रांनो, मान्यवरांची मांदिल या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले सर्व मान्यवर यांच्यासाठी खूप खूप टाळ्या वाजवायच्या आहेत आणि या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण योगदान मान्यवर देतात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला पुन्हा एकदा मॅच कडे. गोलंदाजी मार्कवर दुसरा गोलंदाज आपण पाहू. ओम बेळेश्वर क्रिकेट संघाकडून गोलंदाजी मार्कवर येतोय अनिकेत. कुणबी चॅम्पियन चषकामध्ये ज्या अनिकेतने सुंदरशी गोलंदाजी केली होती आणि चषक आपल्या नावावरती केला होता, असा अनिकेत गोलंदाजी मार्कवर. सलामीची जोडी आता मात्र नॉन स्ट्राईकला बराच काळ उभा राहिला होता असा बॅट्समन
रोशन मात्र स्ट्राईक वरती येईल. लेफ्ट हँड बॅट्समन सुंदरशी बॅटिंग चा नजारा पेश करताना. चला टाकून घ्या चेंडू प्लीज. रोशनसाठी पहिला चेंडू. मित्रांनो, क्रिकेटमध्ये कोणालाही कमी समजू नये, कारण कोण कधी कोठे उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. 1 कोटीचा हिरा जर अंधारात हरवला तर त्याला शोधण्यासाठी 5 रुपयाची मेणबत्ती सुद्धा कामी येते. रोशनसाठी पुढील चेंडू अनिकेत यांचा. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, शॉर्ट पिच चेंडूचा मारा केला. इथं पहिल्या चेंडूवरती आपल्या इरादे स्पष्ट केले, पाठवून दिलं सरळ डीप मध्ये. सीमा रेषेबार स्क्वेअर लेगला येतोय खणखणीत षटकार. डीजे महेश काटकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. मी आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. पुणे एकदा फुल टॉस चेंडू हलक्यात ड्राईव्ह केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली. लगेचच 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावसंख्या मात्र उंचावते. एकंदरीत धावसंख्या पोहोचते 36 धावांवरती 36. लॉस ऑफ 0 विकेट. सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात आहे. नक्कीच आपलातून फलंदाजी महेंद्र आणि रोशनच्या आपण पाहतोय. अनिकेत गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. शॉर्ट पिच चेंडू बॅटने काढा घेतली. आता मात्र परतावा लागेल माघारी रोशन याला. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. अपील केली आहे मित्रांनो, परंतु विकेट किपर तेवढासा समाधानी नाहीये. सुंदर चेंडू आता मात्र पाठवून दिलं सरळ सीमा रेषेबार. येतोय खणखणीत षटकार. डीजे
सत्यम यांच्या बॅटमधून अफलातून फटकेबाजी आपण पाहतोय राधाकृष्ण क्रिकेट संघ फोफळवणे संघाकडून. पाहिलं गेलं तर सुंदरशी रणनीती आखली होती या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून, पण त्याप्रमाणे तेवढीशी कामगिरी करता आली नाहीये. षटकार चौकारांची आतषबाजी नक्कीच आपण पाहतोय राधाकृष्ण क्रिकेट संघ फोफळवणे संघाकडून. एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 48 धावांवरती. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला, 48 धावा स्कोअरबोर्डवरती लागल्या. 12 चेंडूंचा खेळ संपलाय, 6 चेंडू अजून सुद्धा शेष असतील. पाहूया शेवटचे षटक कोण घेऊन येतं आपल्या संघाकडून. गावदेवी प्लाझा बिल्डर सन्मान्य जनार्दनजी भगत सेठ साहेब, त्याचप्रमाणे रवी शेठ साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मित्रांनो टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. गावदेवी प्लाझा बिल्डर जनार्दनजी भगत सेठ आणि रवी सेठ यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी आपल्याला विनंती करतो की आपण मांडव कक्षामध्ये दाखल व्हायचंय. रनआउटचा खतरा होऊ शकता, पाहूया पंच काय सांगतात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. लगेचच 1 धावा कंप्लीट केली. सत्य मात्र स्ट्राईक वरती आला. शेवटचं षटक प्रगतीवरती असताना इथून मात्र सुंदर कमबॅक करावं लागेल, कारण पाहायला गेलं तर धावसंख्या पोहोचते 49 धावांवरती. आज पाहिली तर नक्कीच मोठी धावसंख्या आपण पाहिली. सुंदर चेंडू वाईड वर्कचा प्रयास केला, हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. गोलंदाज स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षणावरती जाईल तोपर्यंत मात्र 1 धावा कंप्लीट केली. अफलातून गोलंदाजी इथून कमबॅक करावं लागले. 2 गोलंदाज थोडेसे महागडे ठरलेत. दोघांनी धावा 48 खर्च केल्या. 6 चेंडूचा अजून सुद्धा खेळ बाकी होता. 2 चेंडू सुंदर ठेवले. वा वा काय गोलंदाजी. अफलातून गोलंदाजी मागून मात्र ती फळची तुडवला. इथे जास्त सुंदर अशी कामगिरी केली होती ज्या फलंदाजाने, त्याला मात्र परतावं लागेल. बॅक टू प्रविलियन आणि संधी असेल डीजेला. लागतं तर कधी हसावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. सुंदर चेंडू इथून मात्र कमबॅक केला. काय गोलंदाजाची तारीफ करावी तेवढी कमी. अफलातून गोलंदाजीचा नजारा पेश केला. चांगल्या बॅट्समनना मात्र परतावं लागलं माघारी. एकंदरीत 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केला, त्यातील एक वाईड आहे ना. सुंदर चेंडू या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि फक्त एकावरती समाधान मानावं लागेल. सत्यम मात्र असेल स्ट्राईक वरती. आता पाहूया शेवटचा चेंडू शेष असेल आणि या चेंडूवरती पाहूया किती धावा घेतात. 2 षटकामध्ये सुंदरसं कमबॅक रनांची आतषबाजी केली होती. आता 3ऱ्या षटकामध्ये सुंदरसं कमबॅक गोलंदाजाचं म्हणावं लागेल. एकंदरीत धावसंख्या 51 धावांवरती स्थिरावलेली. पुन्हा एकदा सुंदर चेंडू लेग बायच्या रूपाने मात्र पंच सांगतील 1 धावा कंप्लीट. आणि 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्त झालाय. 3 षटकामध्ये एकंदरीत धावा झाल्यात 52 बनवायच्या आहेत. एकंदरीत 53 धावा 53 धावा बनवायच्या आहेत. 52 झाल्यात, 53 बनवायच्या आहेत. आणि सामना जर का बरोबरीत सुटला तर नाणेफेक जिंकणारा संघ विजयी असेल, हा आजचा नियम आहे. त्यामुळे त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. याच्या नंतरचा सामना आपण पाहणार आहोत. या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना राजवेल रायडर्स क्रिकेट क्लब राजवेल वर्सेस गावदेवी क्रिकेट क्लब फणसू. दोन्ही संघाने शेवटचा अंतिम कॉल. चला नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार राजवेल रायडर्स क्रिकेट क्लब राजवेल आणि गावदेवी क्रिकेट क्लब फणसू
दोन्ही संघांना शेवटचा आणि अंतिम कॉल नाणेफेकीसाठी यायचा आहे. दोन्ही कर्णधार प्लीज. गावदेवी फणसू संघाचा कर्णधार. चला लगेच या फास्ट या, आपल्यासाठी वेटिंग करतोय समोरचा कर्णधार प्लीज. मान्यवर सुद्धा थांबलेत आपल्यासाठी. लगेच प्लीज. या स्पर्धेतील शेवटची फेरी, शेवटचा सामना आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना याच्यानंतर होणार आहे. राजवेल रायडर्स क्रिकेट क्लब राजवेल वर्सेस गावदेवी क्रिकेट क्लब फणसू यांच्यामध्ये शेवटची लढत आपण पाहू. 18 चेंडू मध्ये 53 धावांची गरज आहे. आम्ही तेच म्हणतोय. सांग फणसू जरा फास्ट आहे, फास्ट. मी मित्रांनो अगोदर कॉल दिला होता, येऊन इकडे थांबायला पाहिजे आपण. असं नका करू, ग्रामीण क्रिकेट आहे. थोडं टायमिंगला महत्व देतो आपण. खूप अगोदर कॉल दिलेला असतो संघाला. माहिती आहे शेवटचा सामना आपला आहे. अगोदर स्टेजच्या जवळ येऊन उभे राहा. आता या सवय लावून घ्या, कारण आपण जास्तीत जास्त स्पर्धा लाईव्ह खेळतोय. सन्माननीय सचिनजी बारे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. मी आपल्याला विनंती करतो मानव कक्षामध्ये आपण सुद्धा दाखल व्हायचंय. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रवीणजी गोलांबडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सुद्धा विनंती करेन लगेचच मानव कक्षामध्ये दाखल व्हा. चला राधाकृष्ण क्रिकेट संघ फोफळवणे, जर का टायमिंग घेऊन झाला असेल तर क्षेत्ररक्षण लावा प्लीज. टीम मीटिंग नको, क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला चला फटाफट. सलामीचे बल्लेबाज चला, सलामीचे बल्लेबाज चला. ओम बिलेश्वर क्रिकेट संघ 18 चेंडू आणि 53 धावांची गरज. सलामीची जोडी हितेंद्र आणि रोहित. सन्माननीय जनार्दन शेठ यांना मी विनंती करतो की आपल्या हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. सन्माननीय जनार्दन शेठ यांना मी विनंती करतो की आपल्या हस्ते आपण आता होणाऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कॉल करायचा प्लीज. सामना सुरुवात करा. 53 धावा पाहिजेत. चेंडू द्या प्लीज. सामना सुरुवात करा प्लीज. पंचांना विनंती असेल. राजवेल रायडर्स या ठिकाणी नाणेफेक जिंकले. आपला निर्णय सांगा लगेचच. या ठिकाणी गावदेवी प्लाझा बिल्डर सन्माननीय रवी शेठ यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी समाज जागृती सेवा मंडळ देगाव या मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आवर्जून उपस्थित राहिलेले सन्माननीय रवी शेठ यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मायेची शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना यथोचित सन्मान करायचा आहे प्लीज. सर्व कमिटीला विनंती करतो की चला रवी शेठ यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सर्व कमिटी प्लीज या. या सामन्यासाठी आपण आलात, महत्वपूर्ण योगदान आम्हाला या स्पर्धेसाठी दिलं, त्याबद्दल आम्ही आपले सहर्ष ऋणी आहोत. आपली सुवर्ण पावले या ठिकाणी लाभली, आम्ही खूप धन्य झालो. खूप खूप धन्यवाद. आपल्या येण्याने आमचं मनोबल वाढवलं, मनोबल उंचावलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गोलंदाज मार्ग पहिला गोलंदाज. सुंदर चेंडू, पहिला चेंडू पाहूया. पंच सांगतात नक्कीच चेंडू असेल वाईट, म्हणजेच पहिल्या चेंडूवरती समोरच्या संघामध्ये 2 धावसंख्या डिपॉझिट करेल. वाईट प्लस 1 धावा. 53 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करताना पहिला चेंडू मात्र वाईट ठाकलाय.
राजवेल रायडर्स आपला निर्णय सांगायचा आहे. बॉलिंग फर्स्ट फन्सू आपल्या बॅटिंग त्या बॅट्समन तयार ठेवायचे आहेत हा सामना संपताच. सुंदर चेंडू फुल टॉस चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. फुल टॉस चेंडूचा फायदा उचलला पण त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. त्याचप्रमाणे सन्माननीय जनार्दन भगतसेठ या ठिकाणी उपस्थित त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. गावदेवी प्लाझा बिल्डर सन्माननीय जनार्दनजी भगतसेठ यांचा यथोचित सन्मान केला जाईल. फुल टॉस चेंडूचा फायदा उचलला रोहित याने पाठवून दिलं सरळ सीमा रेषेबार येतोय. चौकार आहे की षटकार आहे सांगायचं आहे. चौकार डीजे. उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. सुंदर चेंडू आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. एक चेंडू तुझा होता तर दुसरा चेंडू माझा होता याचं प्रत्याशिक या ठिकाणी दाखवलं. अफलातून गोलंदाजी रोहित सारख्या गोलंदाजाला मात्र थांबवलं. व्हाईट यॉर्करचा प्रयास केला प्रयत्नात मात्र यश शॉर्ट पिच चेंडू थोडा असा स्लोअर चेंडू ठेवला ऑफ साईडला. न समजल्या चेंडू विसाला बिंदू चेंडूची सांगता आली. इथून मात्र कमबॅक करावं लागेल. 53 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र सुंदरशी गोलंदाजी आपण पाहतोय. त्याचप्रमाणे नमन शाहीर संगमेश्वरचे सन्माननीय महेश काटकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपल्या हेतूची सन्मान या ठिकाणी केला जाईल. महेश काटकर साहेब यांचा हेतूची सन्मान केला जाईल. कृपया आपण पुढे यायचं आहे. या ठिकाणी पाहतोय सुंदरसा डीप मध्ये पाठवून दिलं सीमा रेषेबाहेर येतोय रोहित ब्रँडेड षटकार डीजे. सुंदर चेंडू आता मात्र पंच दाद देत नाहीये. पाहिला गेला तर सुरेख चेंडू अफलातून कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजाचं. सुरेख चेंडू ठेवला. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. मित्रांनो पुढे चेंडू पुन्हा एकदा या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पाहूया काय सर रणनीती. सुंदर चेंडू शॉर्ट पिच चेंडूचा मारा केला. पंच सांगतोय या ठिकाणी वाईड म्हणजे नक्कीच एक धावसंख्या मात्र उंचावते. वाईड चेंडू पण एक धावा नक्कीच खर्च करेल. चेंडू मात्र चांगला होता पण थोडासा बाहेर पंचाने थोडासा दंडील केलं. सुंदर चेंडू आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. सुरेख चेंडू एक छोटा हाईटचा खिलाडी सुंदरचं कमबॅक आपल्या संघासाठी केलं. महत्वपूर्ण गोलंदाजी एकंदरीत 7 चेंडूमध्ये धावा खर्च केला. फक्त आणि फक्त 14 धावा. 53 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना पहिल्या 7 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केला. अफलातून गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाज आदित्य याची. चला टीम मीटिंग नको लगेचच दुसरा गोलंदाज पाचारण करायचंय. गोलंदाजी मार्कवर येईल. एक डावखुरा गोलंदाज आपल्या संघाकडून
रोशन. मित्रांनो, आव्हान कडवे वाटले म्हणून आपण सामना सोडायचा नसतो. जिंकण्याची उमेद बाजूला सारायची नसते. या उलट परिस्थिती जितकी प्रतिकूल होईल तितक्याच ताकदीनं आणि तितक्याच तत्परतेनं, या उलट तितक्याच अगतिपत्यानं आपण त्या परिस्थितीचा सामना करायचा असतो. कारण संघर्ष, मेहनत, अपार कष्ट याच्या बळावर यशाचा मार्ग चालायला सुरुवात केली ना मित्रांनो, तर मग अडचणी तुम्हाला सलाम करतील, संकटही तुमच्या समोर माना झुकवतील आणि यश दोन्ही हात पसरून तुम्हाला मिठी मारायला सज्ज असेल. पाहूया इथे पहिल्या गोलंदाज सुंदरसं कमबॅक केलं. पहिल्या 6 चेंडूमध्ये धावा खर्च केला फक्त आणि फक्त 14 आणि गोलंदाजी मार्फत एक नवा गोलंदाज येईल रोशन. सुंदरसा गोलंदाज लेफ्ट हँड गोलंदाज आपण यांची पाहतो. या ठिकाणी आवर्जून सोबत राहिलेले सन्मान्य महेशजी काटकर संगमेश्वर वरून ज्यांनी या स्पर्धेसाठी 501 रुपयाचं पारितोषिक दिलंय. खूप खूप धन्यवाद मित्रांनो, टाळ्या वाजल्या पाहिजेत. 501 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय महेशजी काटकर साहेबांकडून आलेत. खूप खूप धन्यवाद, आपण आम्हाला या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, चेंडू चाललाय ऑफ साइडला पॉइंट मध्ये. वन बम सी मारेशबार, एक चाबूक शॉट डीजे. सेम प्रार चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. सुंदरचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. चौकार नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहिलं अनिकेत याचं आणि एकंदरीत 2 धावा प्राप्त केल्या. नाही नाही, आतमध्ये टाकला चेंडू, नंतर पाय बाहेर गेलाय. आणि या ठिकाणी पंचांनी दोन्ही हात समांतर केले. नक्कीच चेंडू असेल वाईड. एक धावसंख्या अवंतर धावसंख्या नक्कीच भर घालेल. या ठिकाणी पुन्हा एकदा सन्माननीय श्री प्रवीणजी पांडुरंग गोलांबडे साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी कॅश स्वरूपात 500 रुपयाचं पारितोषिक आले. टाळ्यांच्या मित्रांनो स्वागत करा. 500 रुपयाचं पारितोषिक दिलंय या स्पर्धेसाठी. खूप खूप धन्यवाद. सुंदर बॅट खाली रडार मध्ये चेंडू आला आणि ऐसी गलती मत करना. एक रडार पाठवून दिलं सरळ ऑफ साइडला. सी मारेशबार येतो खणखणीत षटकार डीजे. पाहूया, एक बम्स तर झालेला आहे. जरा याला पास होऊ द्या, थांबा. एकंदरीत धावसंख्या 27 धावांवरती दुसरं षटक प्रगतीवरती असताना रोशन याची सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय. ही त्यांच्यासाठी सामना करेल. पुन्हा एकदा सुंदर चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सुंदर बॅकअप आपण त्या ठिकाणी पाहिलं. एस एम जर्सी नंबर 22
अफलातून फिल्डिंग आपण पाहिली त्यांच्याकडून, फक्त आणि फक्त एक धावा खर्च केली. सुंदरसं काम केलं तोपर्यंत, मात्र रोहितला स्ट्राईक वरती आणलं. दुसरं षटक प्रगतीवरती असताना रोशन यांची एकत्रित धावसंख्या पोहोचतीये 28 धावांवरती. सुंदर चेंडूला दिशा दाखवली, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे पण क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. दर्शक चेंडू चाललाय, वन बम सी मारेश बार येतोय खणखणीत चौकार. डीजे सहा चेंडू 21 धावा. या ठिकाणी कंपल्सरी चेस नाही आहे. जर का समान धावसंख्या झाली तर नाणेफेक जिंकणारा संघ मात्र या ठिकाणी विन होणार आहे, असा नियम आहे. या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सन्माननीय प्रभाकरजी पांडुरंग बारे यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी संघ कमिटीला विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे दिनेशजी गोलांबडे या ठिकाणी उपस्थित आहेत, आनंदजी गोलांबडे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचा यथोचित सन्मान केला जाईल. प्रशांतजी गोलांबडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. ज्यांची नावं घेतली त्यांनी सर्वांनी यायचंय पुढे, आपला यथोचित सन्मान या ठिकाणी स्वीकारण्यासाठी यायचंय प्लीज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय राधाकृष्ण क्रिकेट संघाकडून प्रवीण यांना 6 चेंडू 21 धावांची गरज. 6 चेंडू 21 धावांची गरज. सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात. हितेन आणि रोहित. सुंदर चेंडू ठेवला. या ठिकाणी मात्र 1 धावा खर्च केली. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, म्हणजे आता समीकरण उरलं 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. त्याचप्रमाणे दिनेशजी गोलांबडे यांचा हेतूची सन्मान केला जातोय. टाळ्यांच्याकडे मित्रांनो स्वागत करा सन्मानित दिनेशजी गोलांबडे यांचं. सुंदर चेंडू, यॉर्कर लेवल चेंडूला दिशा दाखवली, चेंडू पाठवला सरळ सीमा रेषेबार येतोय खणखणीत चौकार. डीजे चेंडू आणि 16 धावांचं समीकरण पाहूया. या 4 निर्णायक चेंडू तुम्हाला सांगून जातील या सामन्याचं गणित. समीकरण आहे 4 चेंडू आणि 16 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती चौकार मारावा लागेल. षटकार आला तर बोनस असेल. पाहूया. सुंदर चेंडूला पाठवून दिला डीप मध्ये, सीमा रेषेबार येतोय खणखणीत षटकार. डीजे बघा, समीकरण पुन्हा एकदा बिघडलं. आता मात्र विजय सोप्पा केला. सलामीची जोडी मैदानात असताना 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. या ठिकाणी सन्मानित प्रशांतजी गोलांबडे यांचा हेतूची सन्मान केला जाईल. मी कमिटीला विनंती करतो की आपण सन्मानित प्रशांतजी गोलांबडे यांचा हेतूची सन्मान करायचा आहे. आवर्जून उपस्थित राहिल्या स्पर्धेसाठी त्याबद्दल खूप खूप धन्यवाद प्रशांतजी गोलांबडे. 3 चेंडू 10 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. सुंदर चेंडू गच्चाड क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहिलं. जर का झेल झाला असता तर नवीन बॅट्समनला आपण पाहिलं असतं बॅटिंग साठी. इथे मात्र लगेचच 2 धावा कंप्लीट केल्या. गच्चाड क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झेल सोडला. रोहित याचा जीवदान मात्र नक्कीच मिळाला. समीकरण पुन्हा एकदा चेंज. पुन्हा एकदा समीकरण बिघडलं. आता राहिले फक्त 2 चेंडू आणि 8 धावांची गरज, म्हणजे पुन्हा 2 चौकार मारावा लागेल. षटकार आला तर बोनस. 2 चेंडू 8 धावांची गरज. जर का हा झेल झाला असता तर पुन्हा समीकरण बिघडलं असतं. मित्रांनो, कॅच विन द मॅच म्हटलं जातं. अशी संधी वारंवार येत असते. ही संधी मिळते त्याचं सोनं करायला शिका. सोन्याचा गोला आला होता, फक्त पकडायचं होतं, फक्त टिपायचा होता. झेल निसटला, जीवदान मिळालं रोहितला. आता 2 चेंडू 8 धावांची गरज. समीकरण सांगताय सामन्याचं, कारण या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव स्वलक्षाने कोरायचंय.
यॉर्कर लेवलचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, तोपर्यंत मात्र 2 धावा नक्कीच कंप्लीट काय भाऊ, रनआउटचा खतरा होता का, पंच काय सांगतात, विकेटचं पतन म्हणजे नक्कीच दुसऱ्या धावेला मात्र परतावा लागला माघारी. आता समीकरण बिघडलं, चेंडू राहिला 1 आणि धावे हवेत. एकंदरीत धावा हव्यात 7, पण इथे नियम आहे, जर का 6 मारला तर सामना बरोबरीत, म्हणजे जो संघ नाणेफेक जिंकलाय तो विन होणार आहे. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज, आणि सामना जर का बरोबरीत सुटला तर नाणेफेक जिंकणारा संघ मात्र विजय होणार आहे. पाहूया, स्ट्राईक वरती असेल रोहित आणि नॉन स्ट्राईकला आता आलेला कल्पेश आहे ना, सॉरी हर्षल मोरे. काहीसा कानमंत्र इतिहास दिलाय रोहितला. पाहूया, सुंदर चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, झेल निसटला, परंतु इथे सामना मात्र एका बाजूने झुकला. एका शेवटच्या चेंडूवरती मात्र